पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हा तुम्ही ह्याच करत राहा अगो या रोजच काम हा आणि काय मिळतं हा तुमका ह्या करून राहू दे जो काय त्रास व्हायत तो नायकांका व्हायत मी लावतो दिवो काय गरज नाही हा तुम्ही काय उपकार नाही करत हास हाय दिवो लावून तुमका सगळ्यांच्या पापाची भीती वाटता हा म्हणान करतास या सगळा आणि काय रे नाथा माझ्या एक मारल्यानी तेव्हा तू पण हयच होतास ना दागिने काढून घेऊ म्हणान करतस ना या सगळा तुमका जर नाही लावायचो हा दिवो तर नको लावू मी लावतय माझ्या आईसाठी किती वाजलेत काय झालं काय बघताय देविका थांब काय झालं काय चाललंय तुझं नाही म्हणजे बाहेर वाकून बघतीयस किती वाजले विचारतीयस कोणी येणार आहे का कोण आई बाबा येत आहेत हे काय येते तिथे आता त्यांचं काय काम आहे ते आता मी कशी सांगू नका येऊ म्हणून देविका तुला माहिती आहे ते इथे आल्यावर काय होतं तुझ्या आईचा स्वभाव तुला माहिती आहे ना सॉरी सॉरी ना देविका मला एवढंच म्हणायचंय की घरात काय प्रॉब्लेम सुरू आहे तुला माहिती आहे विश्वासनी सगळ्यांवर संशय घेतलाय आणि हे जर तुझ्या आईला कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होते कळतंय तुला मी काय बोलतोय ते हो पण आता येतायत तर नाही कशी म्हणू आणि येतायत तर काहीतरी तर कारण असेल ना काय काय कारण आहे सांगते
पण आई बाबा आल्यानंतर. काय रे बरं आहेस ना? मी बरोबर आहे. तुम्ही कशी आहात? आम्ही पण बरी असो. नशीब ह्याने ओळखल्या. कोण तुम्ही? काय रे आम्ही गळ्यात पाठी घालून फिरायची काय? दरवेळेस कसं काय विसरतेस रे तू? तर माका काय माहित. मग तू आता आठवतच बस. तुझ्यावर लागा काम काही येड लागा नाही असा. चला हो. आठवला माका. तुम्ही तुम्ही देविका बहिणीचे आऊस बापूसास ना? होय होय. बघितलाच माका सगळा माहिती आहे. सगळा काय रे तुका काय माहित? सगळं माहिती आहे ना. माका ता पण माहिती आहे. माई आहेत ना माई, त्यांका कोणीतरी इश दिला ता माहिती आहे माका. आणि हा विश्वासराव भाऊ आहेत ना, त्यांनी ना सगळ्यांची चौकशी केली. बरं कोणाकोणाची चौकशी करतात? सगळ्यांची. माधव भाऊंची केलानी, दत्ता भाऊंची केलानी, नाथाची केलानी, आणि मग अभिरामरावांची? त्यांची विसरलंय. मग जा हव्या ना आता बरोबर विसरतस ना तू. आणि ह्या तू आमका सांगितलंस तर कोणाक सांगा नको हा. काय ता? अरे आता आमका काय सांगलंस तू? ता विसरलंय. नशीब. चला हो. हॅलो. फोन उचलायला एवढा उशीर का झाला? का विचार करत होतास माझा फोन अटेंड करायचा का नाही? नाही अरे, फोन जरा बाजूला ठेवला होता ना. बरं आता कुठे आहेस? घरी आहे. मला जरा ताबडतोब येऊन भेट. आता? हो आत्ताच. अरे मग देविकाचे आई वडील येतात. हो मग मी त्यांना घेऊन यायला सांगत नाहीये, तू निघून ये. घरात लोक आहेत ना त्यांचा पाहुणचार करायला. पण मी काय म्हणतो, अभिराम तुला यावं लागेल आणि आत्ताच यावं लागेल. अभिराम तू मला रिक्वेस्ट केली होतीस की चौकशी पोलीस स्टेशन मध्ये न करता घरामध्ये करावी, आणि मी त्यावेळी तुझं ऐकलंय. आणि त्यावेळी तुम्हाला हेही म्हणाला होतास की मी तुझ्या कामाच्या आड येणार नाही. हा नाही मी तुझ्या कामामध्ये नाही येणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आता न भेटता नंतर भेटलो असतो तर. अभिराम नाईक, मी तुम्हाला मित्र म्हणून गप्पा मारायला नाही बोलवते, केसच्या संदर्भात चौकशीसाठी बोलवतोय. ताबडतोब निघून या पोलीस स्टेशनला. का तुम्हाला आणायला कोणी पाठवू? नाही मी येतो ना. पण पोलीस स्टेशनला? बर ठीक आहे, एक काम कर, पोलीस स्टेशनच्या समोर जो एक रस्ता चौकाकडे जातो तिथे वाट बघतोय मी. ठीक आहे. अभिरामा, अरे कोण इली आहेत बघ. मला देविका म्हणाली होती आई बाबा येणार. देविका, तू कायच कोणाक सांगितलंस ना? तुम्ही सहजच येलास ना पाहुण्यानो? अहो देविका, घरात कोणाक सांगितलंच नाही. देविका, अगो काय झाला कळतलं का माका? ओ देविका लाजतासा. काय रे अभिरामा? आई मला काय माहिती नाही.
अहो ते का आता जपाक होया. अरे अभिरामा असं तोंड कित्याक केलं? तुका काय कळता काय? काय देविका काय झालं? आजारी आहेस का तू? अगं मग सांगायचं ना, आई बाबांना का बोलवलं? असं कसं रे खुळ तू? अभि काका आता पार्टी पाहिजे हा. अरे तू आता बाप होणारच. देविका अगं तू पण काय सांगूक नाही. बहिणीनू आजकालच्या पोरी काय सांगतात काय? हो देविका अगं बघतस काय? साक्षीच्या पाया पण मुख आधी. नमस्कार. हो सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही ते का घेऊन जावा, आमची काय हरकत नाही, पण जरा लवकर पाठवून दे. होय होय लवकरच आणून सोडतो. अभिरामा देविका जा, देवाच्या पाया पडून घेवा आणि मग जा. हा मी तुम्हाला मित्र म्हणून गप्पा मारायला नाही बोलवत, केसच्या संदर्भात चौकशीसाठी बोलवतो. मला जरा ताबडतोब घेऊन देविका काळजी घे, ठीक आहे? मी नाही आहे तिकडे, जास्त कामं करू नको आणि फोन कर पोचल्यावर. अभिरामराव तुम्ही येताच तर चला ना. नाही हो, मला जरा काम आहे, मला कुठे जाता येणार नाही. कसलं काम? नाही आपली घरचीच कामं. अहो अभिरामराव आता सांभाळू होया, नाही म्हणजे घरात काय ना काहीतरी चलता ह्या तुमका माहिती आ, पण आता ह्याच्याकडे पण लक्ष देऊ होयो ना. ह्या दोन जीवाचा हा. एका आता आम्ही घेऊन जातो, पण नंतरचा पण बघा, म्हणजे पुढे त्रास होऊक नको. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी घेईन त्याची काळजी. नाहीतर मी काय म्हणतोय, तुम्ही दुसरीकडे किती ग्राहक जाणार ना, नाहीतर आमच्याकडे यावा ना. काय हो आई आपण निघूयात आता, उशीर होईल ग नंतर. इला लक्षात अभिरामराव, स्वतःच नाही तर होणाऱ्या बाळाचा तरी विचार करू होयो, आणि काय तर लवकर ठरवा. हो बरं येतो आम्ही. चल गो. थांबा ना, मी पण येतो. नाही काम आहे माझं बाहेर जायला म्हणून. आता कसलं काम आहे म्हणजे एवढ्या रात्री? अगं विश्वासला भेटायचंय ना. नाही टेन्शन नको घेऊ तू, सहजच. हा चला चल.
नाही, इथे बाजूला थांबा गाडी. अभिरामराव, जरा देविकाकडे लक्ष देवा आणि तुम्ही अधूनमधून येत जावा. आता काळजी घेऊ होई ना. अहो, मला कॉल करा आणि काळजी घ्या. माझं सोड आता. तू काळजी घे स्वतःची. घेशील ना? येतो मी. माहित आहे मला उशीर झाला जरा. अरे मी निघतच होतो तेवढ्यात देविकाचे आई वडील आले. सहजच. नाही विश्वास, मी बाबा होणार आहे. काय? हा. वा, अभिनंदन. थँक्स यार. वा वा वा, मला खरंच आनंद झालाय एक मित्र म्हणून. सॉरी मी तुला असं बोलवलं, but I can't help. Try to understand. होऊ शकतं मला, पण इथे का असं बोलवलं तू? त्याचं कारण तुला माहिती आहे. तुला खरंच वाटतं का की मी कल्प्रिट आहे? अभिराम, माझा संशय सगळ्यांवर आहे आणि वाड्यामध्ये अशा गोष्टी घडतायत की ज्यामध्ये प्रत्येक जण कशात ना कशात तरी इन्व्हॉल्व्ह आहे. मला असं वाटलं होतं की तू यामध्ये कुठेही नसशील, पण तसं नाही झालं. तू घरातल्यांना अंधारात ठेवून फ्लॅट घेतलास. हे बघ, मला माहिती मी चुकलो, पण त्याची सगळी उत्तरं मी तुला दिली आहे. मला सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली अभिराम. मग तू विचार ना, मी सांगतो तुला. तू मला म्हटला होतास की घरच्यांबद्दल तुझ्या मनात खूप राग आहे. एखाद्या वेळी येतो मला राग. घर घेण्याचं कारण जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा तू मला म्हटला होतास की घरच्यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही वाटत. असं वाटण्याचं कारण, इनफॅक्ट तुला असं का वाटलं? मी सांगतो कारण. आपण हॉस्टेलला होतो तेव्हापासून मी तुला पाहत आलोय. अण्णांबद्दल तुझ्या मनात चीड होती, जी तू कधीही बोलून दाखवली नाहीस, पण तुझ्या बोलण्यातून मला ते सतत जाणवायचं. अण्णांनी पूर्वी अशी काही कामं केली होती जी तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघितलीस. तुला अण्णांचा खूप राग यायचा आणि अण्णांनाही ही गोष्ट माहिती होती. त्यामुळे त्यांना कळून चुकलं होतं की तुला इथे ठेवून उपयोग नाही. तुला इथे ठेवणं त्यांना धोक्याचं वाटलं आणि म्हणून त्यांनी तुला हॉस्टेलवर पाठवलं. नाहीतर तुला काय गरज होती बाहेर शिकण्याची? तुला कायमच असं वाटत आलं की अण्णांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काहीही मिळालं नाही असं तुला वाटतं. मोठा भाऊ शिकून शहरात गेला आणि तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू परत या गावी आलास. तुझं या गावातल्या जमिनीबद्दल काहीतरी प्लॅनिंग असेलच की, पण वाटण्या झाल्या आणि काहीच होऊ शकलं नाही. तू काय बोलतोस विश्वास? सगळ्या मनातल्या गोष्टी असतोस. अभिराम, मी जर माझ्या मनाच्या गोष्टी रचत असतो ना तर माझ्या गोष्टीमध्ये नेने वकील आलेच नसते. तुला काय बोलायचंय स्पष्ट बोल ना. अभिराम, तुला जागेचा वाटा नको होता. दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये तू समाधानी असतास तर तू नेने वकिलांना घरी जाऊन भेटला नसतास. काय भेटला होतास ना त्यांच्या घरी जाऊन? हे बघ विश्वास, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. मी अशा कुठल्या कारणासाठी नेने काकांना भेटलो नव्हतो. मग तुमचं बोलणं चालू असताना नेने वकिलांची बायको घरात होती आणि तिने तुमचं सगळं बोलणं ऐकलं. तू कुठले तरी पेपर्स त्यांना स्वतःच्या नावावर करायला लावत होतास
ज्याला त्यांनी नकार दिला आणि इथून सुरुवात झाली तुमच्यातल्या वादाची. काय खरं ना?